तुम्ही त्या प्रभूचं गाणं ऐकलं? म्हणजे तो आपला छोटा डॉन, त्याचं 18 वर्षाचा झाला काळू डॉन, ओ धनी त्याला पोरगी बघा ना, त्याचं लगीन करा ना, त्याला पोरगी बघा ना, त्याचं लगीन करा ना. काय भारी गाणं म्हणतोय यार तो. म्हणजे बाकीच्याला मागं सोडलंय आणि भाऊंची वेगळीच गाणी चालली आहेत, भाऊंची वेगळीच मजा चालू आहे. भाऊ खरं मजा जगतो यार. कोणीतरी त्याला जवळ घेईल, म्हणजे विशालनंतर त्याला एक टोमणा मारला, पण ठीक आहे. कोणी त्याला जर जवळ घेईल, त्याची मस्ती घेईल, त्याला घेऊन असं फिरवेल, मजा चालू आहे यार. जसं तो छोटा पुढारी करत होता, सेम त्याच्यासारखी त्याची मजा चालू आहे. मजा असावी तर अशी, असं विशाल बोलला. बट विशाल विसरला वाटतं, की त्यांनी पण एका मुलीला हक केलं होतं, ते पण विदाऊट शर्टचं. तेव्हा नाही काय तो प्रभू बोलला, हे विशालला बरं चालतं. आणि तो विशाल एक नंबरचा चालू माणूस आहे रे, काय सांगू तुम्हाला. बरं चला, सगळंच बोलूया. बिग बॉस सीझन 6 दिवस दुसरा. आज काय काय घडलं, कसं घडलं, कागद चिठ्ठ्या घेऊन आलोय मी. ठरवू काय होतं चला. सर्वात पहिलं रुचिका आणि तन्वीची जी काल भांडणं झाली होती करण सोनवण्यामुळे, ते स्विमिंग पूलचा इश्यू हो, मागे काय नाही. तर ती त्यांनी आज सॉल्व्ह केली बसून. की काय असेल, काय झालं होतं, काय नव्हतं झालं, सगळा विषय त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे. नंतर बिग बॉसच्या आला अंगात भूत, की हे एवढे शांत कसं काय बसलेत, यांच्या आईच्या गावात यांना जरा कामाला लावू आपण. एवढे शांतता नाही बसून द्यायची बाबा, येतात ते गप्पा मारतात ते मस्त. बिग बॉस तर नाही हा, म्हणजे बिग बॉस टाइमपास तर नाही. मग बिग बॉसला आला ऊत, आणि ज्याला आला ऊत त्याचं काही बोलणार नाही मी, बट त्याला आला ऊत. मग त्याने टास्क काढले, चला रेशन कार्डसाठी गोल्डन सिल्वर ब्रॉन्झ काढले, काय ना काहीतरी बाबा, कोणाला काय द्यायचं वगैरे. आणि शॉर्टकट्सवाल्याला मस्त आराम आहे भाई, त्यांचं काय काम नाही. जे उरलेले 11 जण आहेत ना, ज्यांनी ठरवले की मेहनतीचं दार आणि ते आतमध्ये यायचं, त्यांच्याच मागा लागला तो बिग बॉस भाई. अरे बाकीच्या लाव नका आम्हाला, काय तुला त्रास काय आहे? ठीक आहे. जर टास्क असा होता की जो बेडरूमचा होता, तो त्यांची माणसं आली, त्या माणसाने त्या बेडरूमची आयमाय करून टाकली, सगळं अस्ताव्यस्त करून ठेवलं बिग बॉसच्या भाषेत. आणि असं सांगितलं होतं की तंतोतंत जुळलं पाहिजे, जसं आम्ही तुम्हाला आधी दिलं होतं डे 1ला, तसं तुम्हाला क्लीन करून द्यायचं नीट आहे तसं. बट दिला 6 मिनटं, 6 मिनिटात नाही होत रे. तुम्ही सगळं येत आहे 10-15-20 जण, ते खराब करून फेकून देता, इकडचं तिकडं गादी, इकडचं तिकडं बेड, ते बेडवरच्या संतूरच्या बाटल्या भेटला, काय होता विषय, तो सगळा फेकून दिला, चादरी बिदरी. अरे 5 मिनिटात 6 मिनिटात नाही होत रे, 10-15 मिनिटं लागतात, 10 मिनिटं तरी ॲटलिस्ट. तो अनफेअर गेम होता टोटल, बिकॉज एवढं आवरणं शक्य नव्हतं. तरी त्या 4 जणांनी, आय थिंक त्याच्यामध्ये होता विशाल होता, ओमकार होता, आयुष होता आणि अनुश्री होती. 4घांनी खूप जास्त मेहनत केली आणि ट्राय केलं, बट झालं नाही तंतोतंत. शक्य पण नव्हतं यार एवढं आवरणं. कचरा बिचरा खालचा पडला होता, तो पण नव्हता आवरला. मग जे जज होते, जे उरलेले 5-6 जण आहेत, की जे आपल्या शॉर्टकट मार्गे आले होते, त्यांना सांगितलं होतं तुम्ही जज करा, तुम्ही सांगा तुमचं फायनल डिसिजन काय. त्याच्यामध्ये रुचिता सॉरी, रुचिका रुचिका आणि रुचिता याच्यामध्ये फरक नाही कळत मला, पण ठीक आहे, कळेल लवकरच. तर त्यांनी सांगितलं की रुचिका आणि आपली नेहमीप्रमाणे सोनाली दिदी बोलली की नाही, ती तंतोतंत नाही जुळलं, मग आपण कसं द्यायचं बरोबर त्यांना. म्हणजे बाकीच्या चौघी म्हणत होत्या की नाही आपण देऊया, करण पण बोलला की आपण देऊया, त्यांनी खूप जास्त मेहनत केली. बट आपली सो कॉल्ड दिदी, 2 दिदी ऐकतच तयार नव्हत्या. पण नंतर रुचिकाने फुटेज खात खात शेवटी दिलं. मग सोनाली तरी पण नाही. सोनाली तर झाले ते निकिता आंबोळीसारखं बाई, काही आलं नाही, जेवणार नाही, जेवण बनवणार नाही, काम करणार नाही, मग काय करणार, काहीच नाही, ओनली नाही असतं तिथं. म्हणजे 5 जण हा बोलले की नाही बोलणार, 16 जण हा बोलले की नाही म्हणणार. का? शी वॉन्ट फुटेज. सिम्पल गेम आहे तिचा, निकिता आंबोळीसारखा. आपण आपल्या मस्तीत जागायचं बाई, सगळ्यांना नाही म्हणायचं, काय करायचं ते करू दे. तर त्यावेळी निवेमध्ये ती नाही बोलली, बट फायनली ॲग्री झाली की आपण हो बोलूया आणि दुसऱ्या टास्ककडे गेलो. मग त्याच्या दरम्यान रुचिका थोडी इमोशनल झाली होती तिच्या पप्पांबद्दल, बिकॉज तिचे पप्पा डिलिव्हरी पार्टनर किंवा डिलिव्हरी बॉय वगैरे आहेत. तर तिच्या पप्पांशी तिचं शेवटचं बोलणं झालं नाही बिग बॉसच्या यायच्या दिवशी किंवा त्याच्या टायमिंगला. सो ती जरा इमोशनल होती. तर प्राजक्ताने तिला समजवलं, तिच्यासोबत तिच्यासाठी गाणं बिणं गायलं, झालाच विषय झाला. सेम होता विषय आपल्या रोशनसाठी, रोशन भजनकरसाठी. तो त्याच्या मुलीसाठी किती जास्त इमोशनल हे आपल्याला माहिती, आपण रील्स पण पाहिल्या. तो बिग बॉसमध्ये आलेला त्यांनी सांगितलं, त्या गौरी तिची जी मुलगी आहे तिच्यासाठी तो किती जास्त इमोशनल. मग तिची त्याला खूप जास्त आठवण येत होती, तो पण रडत होता. म्हणजे एवढा मोठा जो पैलवान आहे त्याला पण रडताना पाहतो, कशासाठी, तर एक मुलीच्या प्रेमासाठी. येस. त्याच्यानंतर काय विषय होता, प्रभूची मजा घेत होती सगळी, की तुला काय करायचं याच्यानंतर. तर तो बोलला की नाही नाही, पहिलं मला इलाज करायचा आहे माझा, मग मी घर बांधणार आहे माझ्या आईवडिलांसाठी, आणि मग मी लग्न करणार आहे. पण बाकीचे त्याची मजा घेत होते यार. आणि
क्यूट आहे तो, चांगला आहे, काही विषय नाही. ठीक आहे, थोडं फुटेज खातो किंवा मग जास्तच गावाकडचा गरीब गरीब वगैरे किंवा मला समजून घ्या वगैरे या टाईपचा तो कॅमेरा पुढे फुटेज खातोय. बट बाकी ओव्हरऑल ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही असा. नंतर विषय होता की कोंबडा म्हणजे तो झोपला होता. पहिला कोंबडा आरवला असेल, म्हणजे पहिला कोंबडा जर आरवला असेल तो त्याच्यासाठी होता, बिग बॉस मराठी सीझन 6चा. भाऊ आपला झोपला होता मस्त की भाऊला वाटलं ती गादी गार्डन एरियामध्ये, भाऊ झोपला ड्र करत. सवय असते यार, मला पण दुपारी झोपायची सवय, त्याच्यात काय वाद नाही. बट ठीक आहे, झोपला बाई. नंतर आला परत सागर कारंडे त्याची मजा घ्यायला. सागर कारंडे चान्स सोडत नाही यार. लास्ट टाइम आठवते पॅडी कांबळे होता, जो त्या छोट्या पुढारीची मजा घ्यायचा, कंटिन्यू लेवलला मजा घ्यायचा. यावेळेस पण सेम असे की तो कंटिन्यू त्याची मजा घेतो, जे सोडतच नाही त्याला. काय झालं का त्याची मजा घेतोय, म्हणजे असं रागत नाही घेतोय बट मजा घेतोय एवढं तर नक्की. नंतर दुसरा टास्क आला. टास्क असा होता की तुम्हाला खूप जास्त भांडी दिलेली, जी मातीने का कशाने तरी खूप जास्त खराब झालेली आहेत, ती तुम्हाला साफ करायची. कशाने? नारळाच्या काथ्याने आणि राखेने. आणि एवढं सोपं काम तर ते नाहीये. थोडी भांडी असं तर ठीक होतं. यांनी महिनाभराची बिग बॉसच्या घरातलं, बिग बॉसमध्ये काम करणारी सगळी माणसं, त्यांची टीम, सगळ्यांच्या घरातली भांडी घेऊन आली आणि मग गोळा करून त्याला माती लावली. कुठं माती काढायला लावा गेली ते काय माहिती, मी माती घाले सगळे, पण एवढी माती कुठून असते यार. माती होती काहीतरी होतं, पण ते एवढं खराब करून आलं की बस वाजता निघत पण नव्हतं. आणि त्याला पण 6 मिनिटं दिली. त्याच्यामध्ये पण टीम सिलेक्शन जेव्हा झालं, त्याच्यामध्ये टीममध्ये होता प्रभू होता, रोशन होता, दिव्या होता, राधा होती. बाकीच्या तिघांचं ठीक होतं, पण प्रभूसाठी सगळे ॲग्री नव्हते. कारण एवढंच, थोडा छोटा आहे हाईटला, ताकद कमी आहे, मदत करू शकेल का नाही. बाकी सगळे म्हणत होते की नको, पुढच्या टास्कला आपण रिस्क घेऊ. पण जे मेंबर्स होते, जे शॉर्टकटने आले होते, ज्यांच्या हातात सगळं होतं, लाईक जज ह्या टास्कचे, ते बोलले की नाही प्रभू घेणार, आता नाही तर मग प्रभू कधी शिकणार, प्रभूला घ्यायचंच लागेल. पण त्यांनी प्रभूला टास्कमध्ये घेतलं. प्रभूनं एवढा जो फसला यार, तो म्हणजे पाणी भरताना सुद्धा तो रश्शीनं घेत होता यार, बुडव काढ बुडव काढ. बिचारा करत होता ट्राय, पण बिचाराने ट्राय केलं, मेहनत केली. त्याच्यामध्ये दिव्या खूप जास्त मेहनत, बिकॉज त्या रोशनसोबत एवढा एवढा मोठा टोप, त्या टोपमध्ये भांडी सगळी उचलून आणली, पळत पळत बाकीची भांडी आणली, सगळी घासली, नंतर लावली सुद्धा. त्याच्यानं तिला मुखार जास्त धाप लागली आणि मला असं वाटलं होतं आता ही बेशुद्ध पडते की काय. म्हणजे जीव घाबरला होता माझा, बिकॉज एवढी जास्त ती दमली होती. बट नॉर्मल झाली, बिकॉज ते आपण प्रोमोमध्ये पण पाहिलं होतं तिला काहीतरी झालंय म्हणून. बट हा तोच सीन होता. बट ते आता नॉर्मली काय प्रॉब्लेम नाही, तो विषय झाला. त्याच्यानंतर सगळेच म्हणत होते का अनफेअर गेम आहे हा, 6 मिनिटामध्ये नाही होणार. आणि नाही होणार यार, 6 मिनिटामध्ये एवढी भांडी कोण बिग बॉसच्या टीममध्ये मग घासतो का? नाही घासत कोणी. सो असं काय वागता तुम्ही? 6 मिनिटात कोण एवढी भांडी घासणार यार? किती होते ती? आणि असं पण नाही की तुम्हाला काय दिलंय म्हणून काय फक्त धुवायच्या, सॉरी फक्त पुसायची आहेत. नाही यार, धुवायची, पाण्याने म्हणजे घासायची, पाण्याने धुवायची, साफ करायची, म्हणजे कोरडी करायची आणि मग नेऊन लावायचं. आणि त्याला 4च जण दिलेत यार. आणि ते पण नाही की इथंच भांडी इथंच घासा, ती स्टोअरमधून घेऊन या. ही लफडी काय बरोबर नाही बिग बॉस बाई. त्याच्यामुळे बिग बॉस भडकले. बिग बॉस भडकायलाच पाहिजे. ती बिग बॉसची कामच अशी भांगार आहेत. अरे कोणाला काय काम सांगावं, किती कामं सांगावं. म्हणून बोलतो की तुम्हाला मॅनेजमेंट जमलं नाही, तुम्हाला माणसं म्हणजे अलॉट करायला जमलं नाही. अरे भाई, तू जरी आला असतं तरी एवढं झालं नसतं, नसतंच झालं, तुम्ही काही म्हणा. त्याच्यानंतर असं नॉर्मल सगळे बसले होते, तर दीपाली सय्यद राधा पाटीलवरती बोलली. म्हणजे राधा पाटीलला डायरेक्ट नाही बोलली, बट ते लावणी, जो महाराष्ट्राचा जो बिहार होत चालला आहे, राजसाहेब ठाकरे यांचं जो म्हणणं एवढ्या वर्षांपासून आहे, तो तिनं पॉईंट आउट केलं. आता काल राजसाहेबांचं भाषण झालं, काल नाही सॉरी परवा, म्हणजे हा उद्या व्हिडिओ उद्या आहे ना, सो परवा भाषण झालं. तिला कदाचित माहीत होतं का राजसाहेबांचं भाषण झालंय, बिकॉज त्यांचा तो त्यांनी पॉईंट मारलाच की महाराष्ट्राचं बिहार होतंय वगैरे वगैरे, सगळं तो त्यांचंच वाक्य येते. सो ठीक आहे, तिथं म्हणणं पण एक बरोबर आहे यार, की जो डान्स नृत्याचा जो प्रकारे महाराष्ट्रामध्ये तो खूप जास्त विलुप्त होत चाललेला आहे. काय जे चालले स्टेजवरती, जे कोणी करत असो मग, ते योग्य नाही आहे. ओके, तिचं म्हणणं बरोबर होतं, बट ते राधा पाटीलला लागलं. ती पण तिनं तिच्याविरुद्ध अपोज केलं, तिला भरपूर जास्त बोलली. त्याच्यानंतर विषय आला होता तो प्रभूचा, जे मी गाणं म्हटलं सुरुवातीला, 18 वर्षाचा झाला काळू डॉन. असं कोणाला काळू नाही म्हणून, बट त्यांनी स्वतःने वाक्य यूज केलं होतं म्हणून मी तुम्हाला बोललो. पण गाणं चांगलं होतं, मस्त होतं. नंतर काय झालं, सागर घेत होता मजा. कोणाची? नेहमीप्रमाणे प्रभूची, की तुझी आवड, तुझी गर्लफ्रेंड कोण, ती मुलगी कोण, त्या मुलीबद्दल काय. आणि भाऊ जो लाजलाय, काय लाजलाय तो ओमकारच्या कुशीमध्ये जाऊन, किती लाजला यार तो. मग सांगत होता की तिथं नावाचं फर्स्ट लेटर काय आहे वगैरे वगैरे. फक्त आम्ही बेस्ट फ्रेंड आहे, वी आर जस्ट बेस्ट फ्रेंड, नथिंग मोर दॅन दॅट. तिला कॅडबरी वगैरे देतो, सगळं सगळं यार चांगली मजा घेत होता. त्यांची मजा वगैरे घेऊन झाली. नंतर करण, ओमकार आणि आयुष हे तिघांची एक मैफिल बसली होती की बाबा दीपाली कशी आहे,
तर विशाल कसा आहे, विशालवरती मी येणार आहे. विशालवरती खूप जास्त वेळ येणार आहे मी, बिकॉज त्याचं वागणं आहे तसं. दीपालीबद्दल की त्याचा स्वभाव कसा आहे वगैरे तो सगळा टॉपिक झाला होता. तो सगळे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह होते की नाही त्याचा एवढा वाईट स्वभाव नाही की खूप जास्त भांडणारी नाही निकिता आंबोळीसारखी. प्रत्येक टॉपिकला भांडणारी नाही ती, बट भांडते थोडी 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 आणि कारणं देते भांडायला. दुसरा विषय आला होता मग विशालचा. ते बोलले की विशाल खूप जास्त टॉक्झिक आहे. आय नो टॉक्झिक आहे तो खूप जास्त आणि त्याला खूप जास्त डॉमिनन्स दाखवायचा स्वतःचा, पण तो दाखवू शकत नाही. पण तो ट्राय नक्की करतो आणि तो शेवटपर्यंत करेल, डे 100पर्यंत कदाचित. नंतर विषय आला की तो जो राकेश आहे आपला आपला 10,000 स्टेप्स कंप्लीट करणारा माणूस, बस बाकी काय त्याचं काम नाही. तो बाबा आला, तो सांगत होता की टावेल वगैरे तुम्ही बाथरूममध्ये जाताना इथं ठेवा तिथं ठेवा वगैरे. तो प्रेमाने चांगलं सांगतो यार. आता घर आहे, ऑलरेडी त्याने बिग बॉसमध्ये काम केलेलं आहे, त्याला थोडा अंदाज आहे की कसं असते कसं असते. तुझा सगळ्यांना सांगत होता की हे करा ते करा, सगळे ॲग्री झाले. विशालचा त्याचा डॉमिनन्स वाढला की बाबा हा कसं काय सांगतो, हा काय कॅप्टन आहे का, मी सांगणार किंवा मग सगळ्यांना शिकू दे ना. यार ठीक आहे ना, तो सांगतोय तर ऐका ना, एक्सपिरियन्स पर्सन आहे. आणि जर तुम्हाला नसन ऐकायचं तर बिग बॉसवाल्यांनी एक काम करा, हे एक्सपिरियन्सवाले जे आहेत ना हिंदीमधून मराठी बिग बॉसमध्ये आले त्याला घेऊच नका. सगळे न्यू भरती करा, त्यांना जे शिकायचं ते त्यांची काशी करून शिकतील. हे अशा गोष्टी जर करता तुम्ही नवीन म्हणजे जुनी माणसं घेऊन आता एक्सपिरियन्सवाले, मग ते त्यांचा एक्सपिरियन्स वापरतात, मग तुम्हाला कंटेंट भेटत नाही. हा प्रॉब्लेम आहे ना. मग काहीतरी एक तुम्ही ठरवा, तुम्हाला कंटेंट पाहिजे की तुम्हाला एक शिस्त पाहिजे, काहीतरी एक ठरवा तुम्ही. त्याच्यानंतरचा विषय झाला होता की तो दीपालीचा तो कोणतरी सफरचंद खाऊन फेकलं. चहाचे कप पण होते आणि ती बोलली की नाही नाही याने घाललंय मी त्याला उचलायला लावणार तिथं किती माझ्या विषयावर जाते. अरे बट कोण मान्य करणार आहे? म्हणजे मी मी असतं तर मी मान्य नसते केलं का मी सफरचंद खाल्ले, कारण ती असं काय बोलली. मला ॲटिट्यूड इगो असतं, माझा हर्ट झाला असता की ही मला उचलायला लावणार काय, ही कोण आहे, मी नाही उचलणार जा. मी पण नाही आता मान्य करणार की असतं तसं यार, की कोण मान्य करणार आहे आता. जर पाहिलं असतं कोणी तर ठीक आहे, आणि कोणी पाहिलं असतं तर सांगणार पण नाही की मी पाहिलं होतं तर भांडणं होती. त्यामुळं चाललंय हे दीपालीचं काय बोलूच शकत नाही. नंतर विषय झाला होता की त्या भांडी घासण्यावरून कोण काय भांडी घासते वगैरे वगैरे. आता राहिला विषय तन्वीचा आणि रुचिताचा. ह्या दोघी मागच्या सीझनच्या आर्या आणि ते अजून काय होते जान्हवी, ह्या त्या दोघी आहेत सेम टू सेम. दोघींचं खूप जास्त जमतं किंवा दोघींचं खूप जास्त भांडणं होतं. आणि दोघीही लाऊड आहेत बऱ्यापैकी. त्याला काय बोलतोय आपण किती बोलतोय काहीच कळत नाही, फक्त बोलायचं असतं. आणि त्या दोघांचे भरपूर आवाज म्हणजे पहिल्या दिवसामध्ये त्या दोघीच बोलतात भरपूर दिवशी. तन्वी आली, तन्वी तर त्या पहिल्या दिवशीच बोलली होती बाबा त्या आयुषसोबत किती भांडली होती तेव्हा सुद्धा. त्याच्यानंतर आता आली, आताही तेच. आणि काय लफडी यार, तर शांतता ठेवा यार, नुसता लाऊडनेस बरा नाही. बट तिथं ते तन्वीचं थोडं म्हणणं बरोबर होतं की सगळ्यांनी कामं केली पाहिजेत. बट सोनाली ताई आपली सोनाली ताई आहे, सोनाली ताई म्हणली मी नाही काम करणार बाई, आम्ही ॲटिट्यूड गत, मला काम नाही करायचं, मला प्रिन्सेस ट्रीटमेंट लागते, मी काम करत नाही असं काही भांडी. तिने सकाळी चहाचा डोक घासला होता, सुरुवातीला आपण पाहिलं. पण ती बोली की नाही करणार मी, जा काय करायचं ते. तर मी भडकली. जबर रुचिता तिच्यासोबत आली, काम नाही करत तिला जेवायला कशाला द्यायचं. पण आपल्या सो कॉल दीपाली ताई तिनं बाजू घेतली की नको नको देऊ ना तिला जेवायला, पण असं ती वागू नाही शकत वगैरे वगैरे. ती तिनं बाजू घेतली तिची की जाऊ दे यार, ती नसन काम करायचं तर नको करू दे, कशाला उगाच, हे तिनं बाजू घेतली. दुसरा बाजू घेणार होता सागर कारंडे. तो खूप प्रेमाने तिला विचारलं, सोनाली दीदी तू भांडी घासशील? ती बोलली मी नाही घासणार. ठीक आहे नको घासू. अरे हा काय विषय आहे? म्हणजे हा अभिजित का नाव होतं त्याचं, मागच्या सीझनमध्ये अभिजित होता ना, तो सेम हा अभिजित झालाय. म्हणजे सागर कारंडेचा डायरेक्ट अभिजित होऊन गेलाय. जसा निकिता आंबोळीकर अभिजित होता तसा या सोनालीकडे सागर कारंडे, बस काही फरक नाही राहिला. तो त्याची सेम बाजू घेतोय. म्हणजे ती निकी काय करायची, अभिजितची गोड बोलायची, बाकी सगळ्यांना धाब्या मारायची. आताही असं ती सोनाली सागरशी नीट बोलते, बाकी सगळ्यांचं ऐकतच नाही. पण सगळ्यांनी काम केलं पाहिजे असा प्रॉब्लेम आहे. बट कोणी काम करायला मागत नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि याच्यावरती बिग बॉस किंवा त्यांची टीम किंवा रितेश देशमुख कोणीच काही बोलत नाही, कोणत्याच सीझनमध्ये कधीच काही बोलत नाही. तुम्हाला जे काम करायचं ते करण्याचं नका करू, दे डोंट केअर अबाउट यू. बट जाऊ द्या काय बोलणार याच्यावरती. राहिला विषय नंतर विशालचा. विशाल खूप स्मार्ट खेळतोय, खूप म्हणजे खूप, बिकॉज तो एक्सपिरियन्स आहे, त्याला माहिती आहे याच्या आधी बिग बॉसमध्ये काय होतं कसं होतं, कसा गेम चालतो, कसा फ्लो असतो गेमचा, हे सगळे त्याला माहिती आहे. त्यामुळं तो काय बोलला होता आठवतंय की सोनालीला जास्त आपण फुटेज नको द्यायला, कारण आपण जर तिला जेवण दिलं नाही तर तिला फुटेज भेटेल, लोकांची सिंपती भेटेल की यांना हे जेवण देत नाही आहे. ओके, ती मग रडण वगैरे इमोशनल वगैरे नाटकं बिटकं होऊ शकतात, मग लोक त्याच्या सोबत जातील, मग ते नाही झालं पाहिजे. त्यामुळे आपण एकत्र राहूया सगळे, तिला आपल्यासोबत घेऊया, मग तिला जास्त फुटेज भेटणार नाही. हा एक एक्सपिरियन्स माणूस करू शकतो, बिकॉज त्याला माहिती आहे. आणि बिग बॉसवाला एक रिक्वेस्ट आहे यार, परत मी सांगतोय, एक्सपिरियन्स माणसांना का आणू, त्याला सगळं माहिती असतं, कोण किती फुटेज घेतंय, कोण कशासाठी काय करतंय.
हे प्रत्येक ठिकाणी बोलून दाखवतोय आणि त्याचा डॉमिनन्स तो दाखवायचा प्रयत्न करतोय की मला सगळं माहिती, मला सगळं येतं. सो त्याला आनंद नका जो असे एक्सपिरियन्स पर्सनला. बट ठीक आहे, तुम्ही आणले. शेवटला सुद्धा तो राकेश बिचारा तो बोलला होता की ठीक आहे, म्हणजे त्याचा पण तोच गेम आहे की त्याला डॉमिनन्स पाहिजे, त्याला फुटेज पाहिजे, म्हणून तो बोलला की ठीक आहे, लेट्स गेट टुगेदर अँड आपण ठरवूया की कोणाला काय काय काम द्यायचे वगैरे. बट त्याचा तो नम्रतेने बोलला, विशाल नाही नाही बरोबर आहे, आपण विचारवर प्रत्येकाला की कोणाला काय काम करायचं. म्हणजे त्याचा फुटेज त्याने खात होता, त्याचं बंद केलं, हा स्वतः खायला सुरुवात केली. अरे लोकांना कळतंय, लोक बावळट नाही आहेत, आम्ही काय बावळट नाही की आम्हाला कळत नाही हा काय करतोय. सगळं कळतंय, दिसतंय, पण हे त्याला काय कळत नाहीये की तू एक्स्ट्राचा फुटेज खातोय. बट ठीक आहे, आजचा दिवस असाच झाला होता. सोनालीचं फुटेज खायचं काम होतं ते. नाही, प्रत्येक गोष्टीला नाही. टास्क आवडला, टास्कमध्ये हो आहे, सगळ्यांना जेवण द्यायचं आहे, नाही, तंतोतंत नाही जुळलं. दुसऱ्या टास्कमध्ये त्यात पण मला नाही, तुम्ही तुमचं ठरवा, मला कशाला घेता. काम करणार नाही, जेवणार नाही, गोट्या खेळणार नाही, गोट्या कशा असतात नाही. यार ही काय पद्धत आहे यार, काहीतरी कर, काहीतरी काम कर भाई. नाही करत जाऊ दे, तिला फुटेज खायचे. ती निकिता आंबोळी बनलेली आणि बनवू द्या तिला. आणि बाकीचं कोणचं काही जास्त नाही आहे, बाकी कोणी दिसत पण नाही आहे आजकाल. की आता काय सांगू तुम्हाला, तो सिंगर जो आहे आयराणी सिंगरचं नाव काय यार, राकेश नाही, राकेश त्याचं नाव काय, सागर नाव आहे का त्याचं, हा सागर नाव आहे का काहीतरी आहे त्याचं. तो पण दिसत नाही जास्त, म्हणजे जास्त कोणाचं काय इंटरफेअर दिसत नाही. आयुषचा काही विषय नव्हता आज, ओमकारचं पण काय झालं नाही आज. ठीक आहे चला, राताचं पण जास्त काही झालं नाही, तेवढं एक भांडणं सोडली दीपाली ताईसोबतचं. दीपाली ताई काहीच लिहा, दीपाली सॉरी. तर ठीक आहे, आजचा दिवस असा होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. मी तुमच्या सबस्क्राईबची खूप जास्त वाट पाहतोय. किती दिवस झाले माझे 9 सबस्क्रायबर, 10, 11, 12, 20 कधी होणार आहे काय माहिती. बट सबस्क्राईब करा आणि हा कंटेंट आवडला तर नक्की मला सांगा. थँक्यू, गुड नाईट, बाय.